नमस्कार. तर या वर्षीची जी कोजागिरी पौर्णिमा आहे ती दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाची सुरुवात ही या कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेपासून होत असते. ही पूजा रात्री केली जाते. कोजागिरी म्हणजे काय तर कोजा घरती. या दिवशी जो कोणी पण फुलरात्री जागरण करून लक्ष्मी मातेची सेवा करतो त्याला जीवनामध्ये कधीच काहीच कमी पडत नाही. आणि म्हणूनच या दिवशी आटवलेलं दूध न पिता कोजागिरीच्या मध्यरात्री आपल्याला भगवान विष्णू, माता लक्ष्मी, भगवान कुबेरदेव आणि इंद्रदेव यांची पूजा करायची असते. कोजागिरीची पूजा ही आपण मनोभावे केली तर वर्षभर आपल्याला किंवा आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. कुठल्याही गोष्टीची आपल्याला कधीच कमी पडत नाही. आपले जे आरोग्य आहे ते आपल्याला चांगले लाभतं. त्यामुळे ही सर्वांनी पूजा करावी. तर ही जी पूजा आहे ती सोमवारी 6 ऑक्टोबरला रात्री 12 वाजता करायची आहे. म्हणजेच ह्या पूजेला रात्री 12 वाजता सुरुवात करायची आणि 12 ते 1च्या दरम्यान आपल्याला ही पूजा करायची. ह्या पूजेची तयारी तुम्ही अगोदरच करून ठेवू शकता. रात्री 11 वाजायच्या आतपासून तुम्ही हे पूजेची तयारी करू शकता. पूजेची मांडणी केली तरी चालेल आणि 12 वाजता आपल्याला ही पूजा करायची आहे. ही पूजा मध्यरात्रीच का करतात? कारण कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री भगवान इंद्रदेव, भगवान कुबेरदेव, भगवान चंद्रदेव आणि देवी लक्ष्मी या सर्व देवता पृथ्वीवर येतात आणि कोजागरती म्हणजेच कोण जागरण करून लक्ष्मी मातेची सेवा करत आहे अशा सर्वांना हे सर्व देवता आशीर्वाद देतात. म्हणून आपण मध्यरात्री आपण या सर्व देवदेवतांचं पूजन करायचं आणि जे आपण दूध आटवतो त्याचा नैवेद्य देवदेवतांना दाखवायचा. मग आपली कुठलीही आर्थिक अडचण असो, पैसा टिकत नसेल, घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल, व्यवसायात काही अडचणी असतील तर ही पूजा तुम्ही मनोभावे केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते. चला तर मग कोजागिरीची पौर्णिमा, त्याचा मुहूर्त, त्याचबरोबर पूजाची मांडणी कशी करायची याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला शेअर केला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर पूजा करण्यापूर्वी स्वच्छ आपल्याला अगोदर हातपाय धुवायचेत. जिथे आपल्याला पूजा करायची तिथली जागा अगोदर स्वच्छ पुसून घ्यायची आणि तिथे एक पाट किंवा चौरंग टाकून घ्यायचा किंवा ठेवून घ्यायचा आणि त्यावर एक लाल कपडा अंथरून घ्यायचा. तुम्ही एखादा पीस असेल तर पीस सुद्धा इथे अंथरून घेऊ शकता. तर आपण कलश स्थापना करणार आहोत तर त्यासाठी ते आपल्याला कलश हवा आहे. कलश इथे आपल्याला अगोदरच चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा, पुसून घ्यायचा आणि नंतर त्यावर ओल्या कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायची. स्वास्तिक व्यवस्थितपैकी काढायचे आणि नंतर स्वास्तिक काढल्याच्या नंतर 5 नाम जे असतात खालून वरती काढून घ्यायचे आहे. बरेच जण याला अशा 5 रेषा देखील म्हटलं जातं, पण शक्यतो त्याला 5 नाम असं म्हटलं जातं. तर हे 5 नाम कधीही काढता वेळेस खालून वरती काढायचे, वरतून खाली कधीही काढायचे नाही. मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता. तर हे आपल्याला इथे 5 काढून घ्यायचे आहेत आणि स्वास्तिकच्या साईडला देखील 2 उभ्या रेषा आपल्याला अशा काढून घ्यायच्या आहेत. तर हे पहा आपलं स्वास्तिक तयार झालंय. तुम्ही ही जी पूजा आहे ती चौरंगावर किंवा पाटावर देखील मांडू शकता. इथे मी पाट मांडला आहे आणि त्यावर लाल पीस अंथरून घेतला आहे. आता या पिसावर आपल्याला तांदळाची मधोमध एक रास घालून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे तांदळाची रास कशी घालायची. एकदम मधोमध आपल्याला गोलाकारमध्ये तांदळाची रास घालून घ्यायची. त्यानंतर छोट्या 3 राशी आपल्याला एक सरळ रेषेमध्ये घालून घ्यायच्या आहेत. अगोदर 3 घालायच्या आणि नंतर परत एक थोडीशी मोठी साईजमध्ये आपल्याला ते एक आणखीन रास घालून घ्यायची. म्हणजे सगळ्या राशी ते आपल्याला 5 राशी घालून घ्यायच्या आहेत. तर हे बघा इथे एक एक करून मी सगळ्या राशी घालून घेतल्यात. अगोदर एक मोठी, नंतर 3 छोट्या आणि त्यानंतर एक परत त्यामध्ये मीडियम आकारामध्ये ही रास घालून घ्यायची. तरी ते आपल्या 5 राशी बनवून तयार झाल्या. तर पूजेच्या सुरुवातीला अगोदर आपण दीपपूजन करायचे. कधीही आपण रोजची देवपूजा जरी करत असू तरी आपण अगोदर दिवा पेटवूनच आपल्याला देवाची पूजा करायची असते. तर आपण इथे ना अगोदर दीपपूजन करून घेणार आहोत. दिवासुद्धा अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा. नंतर दिव्यामध्ये तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता. तिळाचं किंवा गाईचं तुपाचा दिवा तुम्ही इथे लावू शकता. इथे मी दीपपूजन करून घेतलं. दीपपूजन केल्याच्या नंतर दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं. दीपपूजन करता वेळेस तुम्ही शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा हा मंत्र तिथे तुम्ही म्हणू शकता आणि ते दिव्याला देखील हळदी कुंकू लावून स्वतःला देखील हळदी कुंकू लावायचे. अक्षत देखील इथे अर्पण करायचं आहे आणि एक छोटंसं फूल वाहून घ्यायचं. आता तांदळाची मोठी जी रास आपण घालून घेतलेली आहे त्यावर आपल्याला कलश स्थापन करून घ्यायचा आहे. हा कलश आपण इंद्रदेवताचं प्रतीक म्हणून स्थापन करणार आहोत.
या कलशामध्ये आपल्याला जे 80% शुद्ध पाणी असतं ते पाणी यामध्ये भरून घ्यायचं. त्यामध्ये हळदी कुंकू टाकून घ्यायचं, अक्षता टाकायचा आहे आणि एखादी सुपारी असेल तर सुपारीसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आणि त्याचबरोबर एक नाणंसुद्धा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर या कलशासाठी ना तुम्ही जे नागिनीचे पानं असतात ते सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता किंवा आंब्याचं जे पानं असतात ते इथे तुम्ही वापरले तरी चालतात. इथे मी आंब्याचंच पानं घेतलेले आहेत. बरेच जण इथे आंब्याचा जो ढगळा असतो तो सुद्धा इथे वापर केला जातो. तर आंब्याची इथे आपल्याला 5 पानं घ्यायची आहेत. नागिनीचे जरी सुद्धा तुम्ही पानं घेत असाल तर 5च पानं घ्यायची आहेत. त्यावरती ना एक नारळ ठेवायचा. हे जे कलश स्थापन आहे ते चौरंगाच्या एकदम मधोमध आपल्याला मांडून घ्यायचं आहे. अगोदर आपण सगळ्या पूजेची मांडणी करणार आहोत आणि नंतरच पूजा करणार आहोत. तर सर्वात अगोदर ना आपल्याला कलशाला ना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. सर्वात अगोदर कलश पूजन केल्याच्या नंतर आपण बाकी पूजेची मांडणी करून नंतर पूजा करणार आहोत. तर सर्वप्रथम मी कलशाला हळदी कुंकू लावून घेतले, अक्षता पण अर्पण केला आणि एक फूल देखील इथे वाहून घेतलं आहे. तर इथे झाली आपली कलश पूजा. तर आता ना इथे एक आपल्याला ताट घ्यायचं आहे. त्यामध्ये ना एक सुपारी टाकून घ्यायची म्हणजे ठेवून घ्यायची. आता ही सुपारी म्हणायला कशाची आहे तर हे आहे गणपतीचं प्रतीक म्हणून आपल्याला हे घ्यायचं आहे. त्यावरती शुद्ध पाण्याचं त्याचबरोबर पंचामृताचा इथे आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. तर गणपती बाप्पाचा अभिषेक करताना आपल्याला श्री गणेशाय नमः या मंत्राचा जाप करायचा आहे. नंतर पाणी घालून परत पंचामृत घालायचं आणि परत नंतर इथे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थितपणे ही जी आपण गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून सुपारी मांडून घेतली आहे त्याचा व्यवस्थितपणे इथे आपल्याला अभिषेक करून घ्यायचा. नंतर सुपारी उचलून घ्यायची आणि ती स्वच्छ कपड्याने इथे आपल्याला पुसून घ्यायची आणि जी पहिली रास आपण घालून घेतली ना त्या राशीवर आपल्याला ही सुपारी मांडून घ्यायची. नंतर ते ताट परत स्वच्छ करून घ्यायचं, पुसून घ्यायचं. त्यामध्ये परत दुसरी सुपारी ठेवून घ्यायची आणि ही आहे भगवान कुबेर यांचं प्रतीक म्हणून. यावर सुद्धा आपण पाणी टाकून पंचामृताने यांचा सुद्धा अभिषेक करून घेणार आहोत. तर इथे कुबेराचा अभिषेक करताना इथे आपल्याला ओम कुबेराय नमः हा मंत्र उच्चारायचा आहे आणि यावर सुद्धा पाणी पंचामृताचा इथे आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. नंतर सुपारी उचलून परत ती व्यवस्थितपणे पुसून घ्यायची आणि दुसऱ्या राशीवर आपल्याला ही सुपारी मांडून घ्यायची. तर ही आहे कुबेर देवताचं प्रतीक. त्यानंतर परत ताट धुवून स्वच्छ पुसून घ्यायचं आणि तिसरी सुपारी या ताटामध्ये ठेवून घ्यायची. तसंच पहिल्याप्रमाणे इथे पाणी आणि पंचामृताचा इथे आपल्याला अभिषेक करून घ्यायचा. हे आहे माता लक्ष्मीचं प्रतीक. तर इथे माता लक्ष्मीला मंत्र हा म्हणायचा आहे, ओम श्री महालक्ष्मी नमः. तर हा मंत्राचा जाप इथे आपल्याला करायचा आहे आणि त्याच पद्धतीने पाणी पंचामृत घालून इथे ही सुपारी व्यवस्थितपणे पुसून घ्यायची आणि तिसऱ्या ठिकाणी म्हणजे तिसऱ्या जागीही ठेवून घ्यायची आणि नंतर परत ताट स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं. चौथी सुपारी चंद्रदेवाचं प्रतीक म्हणून इथे आपल्याला घ्यायची. त्यांचं पण तसंच अभिषेक करून घ्यायचा पाणी पंचामृताने आणि ते ओम श्री सोमाय नमः हा मंत्राचा जाप करायचा आहे. परत सुपारी स्वच्छ व्यवस्थितपणे धुवून घ्यायची आणि पुसून घ्यायची आणि लक्ष्मी मातेच्या शेजारी ही सुपारी स्थापन करायची. तर पूजाची मांडणी तर झालेली आहे. आता आपण पूजा करून घ्यायची. तर दिव्याचं तर पूजन झालेलंच आहे. तर सर्वात अगोदर आपण गणेश पूजनापासून सुरुवात करूया. गणपती बाप्पाला अगोदर चंदन किंवा हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्यात आणि एखादं फूल पण इथे आपल्याला अर्पण करायचंय. तर इथे आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ हा मंत्राचा जाप करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला कलशाचंच म्हणजे इंद्रदेवताचं पूजन करायचं दाखवलं होतं. कलशावरती पण आपण हळदी कुंकू अक्षता अर्पण करून घेतला होता. तर श्री इंद्रदेव नमः हा मंत्र म्हणून आपल्याला कलशाची पूजा करून घ्यायची. यानंतर गणपती बाप्पाच्या शेजारी जे आपण स्थापित केलं आहे ते म्हणजे भगवान कुबेर यांची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची. भगवान कुबेराच्या शेजारी आपण माता लक्ष्मीला स्थापित केलं आहे. त्यांना सुद्धा हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून इथे आपल्याला नमस्कार करून घ्यायचा आहे. लक्ष्मी पूजा झाल्यानंतर हात जोडून बसायचं आहे, कारण लक्ष्मी पूजा केल्यानंतर श्री विष्णूचा मंत्र म्हणणं गरजेचं आहे. त्याशिवाय लक्ष्मी प्रसन्न होत नाही. म्हणून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. कारण ज्या घरात भगवान विष्णूची सेवा केली जाते त्या घरात लक्ष्मीचा अखंड वास राहतो. त्या घरावर मातेची कृपा कायम राहते. आणि यानंतर आपण जी लक्ष्मी मातेच्या शेजारी एक सुपारी स्थापित केली ती म्हणजे आहे चंद्रदेवांची प्रतीक म्हणून. तर यांची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची. यांना सुद्धा हळदी कुंकू अक्षता लावून एक फूल अर्पण करून घ्यायचे आणि ओम श्री सोमाय नमः हा मंत्र इथे आपल्याला म्हणायचा आहे.
तर आता घंटाची पण इथे आपल्याला पूजा करायची आहे. जे आपण देव्हाऱ्यामध्ये आपण घंटा ठेवतो त्याची देखील इथे आपल्याला पूजा करून घ्यायची. तर घंटा जी आहे ती आपल्याला डाव्या हाताला ही घंटा ठेवून घ्यायची आणि घंटेला देखील हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून पण आपल्याला इथे त्यांची पूजा करून घ्यायची. तर इथे शंख देखील मांडला जातो. तुमच्याकडे शंख असेल तर तुम्ही इथे शंखाची देखील पूजा करू शकता. माझ्याकडे आहे तर मी देखील इथे हा शंख ठेवून घेत आहे. तर शंख नाही ते आपल्याला उजव्या साईडला शंख ठेवून घ्यायचा आहे. शंखाची पण इथे आपल्याला पूजा करून घ्यायची. शंखाला हळदी कुंकू फूल अर्पण करायचे, पण इथे आपल्याला शंखाला अक्षता वाहायची नाहीत. फक्त हळदी कुंकू आणि पुष्पच इथे आपल्याला अर्पण करून घ्यायचंय. पूजा झाल्याच्या नंतर इथे आपल्याला दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे. जे दूध आपण आटवून चंद्रप्रकाशाखाली ठेवतो जेणेकरून चंद्राची किरणे त्या दुधामध्ये पडावी, अशा दुधाचा संपूर्ण पूजेला नैवेद्य दाखवायचा आहे. चंद्राची किरणे त्यामध्ये पडल्यामुळे ते दूध अमृतरूपी दूध बनते, कारण ती किरणे अमृतासमान असतात. नैवेद्यावरती इथे आपल्याला तुळशीपत्र ठेवून घ्यायचं आहे. तुळशीपत्र रात्री कधीही तोडायचं नाही. अगोदरच आपल्याला तुळशीपत्र तोडून ठेवायचं आहे. त्यानंतर नैवेद्याभोवती आपल्याला 3 वेळा पाणी फिरवायचं आहे आणि नैवेद्यम समर्पयामी हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. संपूर्ण पूजा झाल्यानंतर इथे धूपदीपाने आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि कुटुंबातील जेवढी मंडळी असेल तेवढ्या मंडळींनी इथे पूजासमोर बसून नमस्कार करून घ्यायचा आहे आणि जो आपण दुधाचा नैवेद्य तिथे ठेवून घेतला आहे त्याचा प्रसाद म्हणून इथे आपल्याला घ्यायचा आहे. आपली संपूर्ण पूजा झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि एक मंत्र इथे आपल्याला म्हणायचा आहे. मंत्रवरती मी स्क्रीनवर दिलेला आहे. हा मंत्र पूजा झाल्यावरच म्हणायचा आहे. म्हणजे काय? हे लक्ष्मी माते, माझ्या जीवनातील सर्व दुःख सर्व संकटापासून माझं रक्षण कर आणि माझ्या जीवनामध्ये सुख शांती प्राप्त होऊ दे, अशी प्रार्थना इथे आपल्याला करायची. ही पूजा झाल्यानंतर रात्रभर ही पूजा अशीच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्याला ते पूजेला हळदी कुंकू अक्षत वाहून इथे आपल्याला नंतर ह्या पूजेचं उद्यापन करायचंय. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जितकी माहिती सांगता येईल तितकी मी सांगितलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून आभार. त्याचबरोबर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला एक लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.